जय मित्रांनो, तर आता आपल्या पोलीस भरतीमध्ये नेमका घोड कुठं होतो, मुलांचं सिलेक्शन का होत नाही, ग्राउंड पण बऱ्यापैकी चांगलं असते, त्याच्यानंतर पेपर पण बऱ्यापैकी चांगला असतो. तर आता नेमका चुकते कुठं कुठं चुका काय चुका होता नेमक्या, तर त्या चुकांबद्दल आपण बोलणार आहे. तर आता चूक पहिली गोष्ट तर ही, जेव्हा आपली पोलीस भरतीची जाहिरात पडते तर 8 ते 10 दिवस आपल्याला पूर्णची पूर्ण आपली ऍड आपली पाठ असायला पाहिजे. ऍड कशा प्रकारे पाठ असायला पाहिजे की आपल्या कॅटेगरीला कोणत्या जिल्ह्यामध्ये कशा प्रकारे जागा आहेत, त्याच्यानंतर आपल्या कॅटेगरीच्या समांतर आरक्षणाच्या जागा कशा प्रकारे आहेत, अंशकालीनच्या कशा प्रकारे आहेत, माजी सैनिकच्या कशा प्रकारे आहेत. त्याच्यानंतर जर बघितलं तर त्या आपण ज्या जिल्ह्यामध्ये आता ठरवलं की या जिल्ह्यामध्ये आपल्याला अर्ज करायचा आहे, तर त्या जिल्ह्याची मागची पार्श्वभूमी कशा प्रकारे होती, त्या जिल्ह्यामध्ये मागचा कट ऑफ कशा प्रकारे गेला होता, आणि ज्यांचं ग्राउंड वीक आहे, पेपर खूप बेस्ट आहे, तर आता अशा प्रकारचे काही मुलं काय करतात की एका दोन जागांवरती रिस्क घेतात. तर अशा जागांमध्ये काय होते, तर ते पेपरलाच क्वालिफाय होत नाही. तर आता पेपरला क्वालिफायच होत नाही, ग्राउंडच त्यांचा निघत नाही, ग्राउंडचा कट ऑफच 39, 40, 41 मार्कांवरती चालला जाते. तर अशा ठिकाणी पण बऱ्यापैकी पेपरच्या मुलांचा बऱ्यापैकी लॉस होतो. तर आता मला फक्त एकच सांगायचं आहे की जिल्हा निवडवरच आपलं 50 ते 60% आपलं सिलेक्शन हे अवलंबून असते. आता आपण बऱ्यापैकी या भरतीमध्ये बऱ्यापैकी जिल्ह्यांमध्ये बघितलं आहे की एका ठिकाणी 125 लिस्ट जाते, तर एका ठिकाणी 113 लिस्ट जाते. एसटी कॅटेगरीचं जर बघितलं, एससी कॅटेगरीचं बघितलं, त्याच्यानंतर ओबीसी कॅटेगरीचं बघितलं, अशा कॅटेगरीचं जर आपण बघितलं, काही ठिकाणी हाय लिस्ट जाते तर काही ठिकाणी कमी लिस्ट जाते. आता मागच्या भरतीमध्ये 2024च्या भरतीमध्ये पण अशाच प्रकारे घडलेलं आहे. तर अशा प्रकारे ह्या काही चुका जर आपण टाळल्या तर आपलं सिलेक्शन हे 100% होते. जिल्हा निवडीवर सर्व काही आहे मित्रांनो. त्याच्यासोबतच आता माझा मित्र इकडे अर्ज करतो तर मी पण तिकडेच करणार, असं काही करू नका. आपल्याला स्वतःचा संघर्ष हा स्वतःच करावा लागतो आणि स्वतःचा जिल्हा स्वतःच निवडावा लागतो. योग्य जिल्हा निवड हाच आपला पोलीस भरतीचा सिलेक्शनचे बऱ्यापैकी यामुळे चान्सेस असतात. त्याच्यानंतर जर बघितलं की आता काही जिल्ह्यांमध्ये कसं होते की कॅटेगरी सर्वसाधारणच्या 2-3 जागा तुम्हाला दिसतात, 3 जागा समजा दिसतात, पण जेव्हा सिलेक्शन यादी येते तेव्हा आपल्याला 5 जागा तिथं दिसतात. तर ह्या कशामुळे, तर समांतर आरक्षणाचे जर मुलं तिथं आले नाही, कॅन्डिडेट जर आले नाही, तर त्या आपल्याला जागा, त्या आपल्या सर्वसाधारणला जागा मिळत असतात. तर अशा बऱ्यापैकी गोष्टींचा विचार करून, जाहिरातीचा अभ्यास करून आपल्याला अर्ज करावा लागत असतो. आपला अर्ज आपल्याला एक प्रकारचा एक सिग्नलच मिळत असते की आपला अर्ज हा कट टू कट चांगला बसलेला आहे, तेव्हा आपलं सिलेक्शनचे बऱ्यापैकी चान्सेस असतात आणि समांतर आरक्षणाच्या जागा पण आपल्याला मिळू शकतात. त्याच्यानंतर जर बघितलं आता की आता हा सर्व काही विचार कोणाला करायची गरज आहे, त्यांना करायची गरज नाही. ज्यांचा 45 ग्राउंड आहे, 90+ पेपर आहे, त्यांचं सिलेक्शन तर कोणत्याही जिल्ह्यामध्ये होईल. पण ज्यांचं ग्राउंड 34, 36 या दरम्यान आहे, त्याच्यानंतर पेपर 85+ असेल, अशा मुलांना, जे आता अशा प्रकारच्या मुलांना विचार करायची गरज आहे की आपण अर्ज कुठं करायला पाहिजे. आपण त्याच्यासोबतच आता गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका. आता पुणे मुंबईला कसं झालं तुम्हालाही माहित आहे, या भरतीमध्ये पुणे मुंबईला कशा प्रकारे लिस्टा गेल्या, जागा इतक्या असून जागा वाढ होऊन पण ग्राउंडची लिस्ट मुंबईला किती गेली. तर अशा प्रकारे गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका, योग्य जिल्हा निवडा, योग्य मार्गदर्शन घ्या. त्याच्यासोबतच आता माझ्या मित्रांनी इकडे अर्ज केला, तिकडे अर्ज केला, मी पण तिकडेच जातो असं वगैरे. आणि महिला कॅटेगरीबद्दल जर बोलायचं झाल्यास, तर आता काही महिलांच्या मागे मला बऱ्यापैकी कमेंट होत होत्या की आता आम्ही प्रकल्पग्रस्त आहे, त्याच्यानंतर होमगार्ड आहे, तर महिलांनी होमगार्डवरती अर्ज न करता, त्याच्यासोबतच प्रकल्पग्रस्तावरती अर्ज न करता, तुम्हाला ऑलरेडी महिलांचं 30% आरक्षण आहे, त्यामध्येच तुम्ही अर्ज करायला पाहिजे आणि त्यामध्येच तुम्हाला फायदा होईल. कारण की प्रकल्पग्रस्तावर जर आपण अर्ज केला, खेळाडूवर जर अर्ज केला, तर तुम्हाला मुलांना टप द्यावी लागत असते. त्यामुळे महिला प्रवर्गांनी इतर कोणत्या आरक्षणाचा, समांतर आरक्षणावर अर्ज न भरता फक्त महिला आरक्षणावरच आपण अर्ज भरायला पाहिजे. ह्या सर्व काही गोष्टी आपण लक्षात घ्यायला पाहिजे. बऱ्यापैकी पॉइंट्स बोलायचे आहे या विषयावरती, पण आणखी जर समोरचा जर आपण पॉइंट बघितला, तर आता कोणाचंही ऐकू नका. इथं अर्ज करा, तिथं अर्ज करा, प्रॉपर आपली कॅटेगरी बघा, आपल्या कॅटेगरीच्या जागा बघा, कुठं काय असते, कुठं लिस्ट कशी गेलेली आहे, कुठं पेपर कसा गेलेला होता संबंधित जिल्ह्याचा, आता सध्याचे करंटची एसपी कोण आहे, ह्या सर्व बाबी विचार करूनच आपण अर्ज करायला पाहिजे. त्याच्यावरतीच आपलं सिलेक्शन हे डिपेंड असते. तर भरपूर असे विषय याबद्दल बोलायचे आहेत. सोबतच आता तुम्हाला जर कमेंटमध्ये काही विचारायचं आहे याबद्दलचं, तर तुम्ही नक्कीच मला कमेंट करू शकता. सोबतच आणखी भरतीबद्दल जर बोलायचं झाल्यास, तर भरती आपली नक्कीच नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये, मी तुम्हाला आधीपासूनच सांगत आलो, नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये आपली भरती निघू शकते. टेन्शन घेऊ नका, प्रत्येक वर्षी भरती असते. व चांगला अभ्यास, एकही दिवसाचा खंड पडू देऊ नका, रोज एकही दिवसाचा खंड पडू देऊ नका, रोज कंटिन्यू आपला अभ्यास चालू ठेवा व माझ्याशी कनेक्ट राहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. जय हिंद.